गेल्या 48 तासात मुंबई आणि ठाण्यात धुवाधार पाऊस झालाय। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं। पुढचे 12 तास आणखी महत्त्वाचे असून रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली। पाहूया। मुंबईत गेल्या 48 तासातल्या पावसानं अशी दैना उडवली। सकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 200 मिलीमीटर पाऊस कोसळला। किंग सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं स्कूल बस बंद पडली। त्यामुळे पोलिसांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना कडेवर उचलून सुरक्षितपणे या साचलेल्या पाण्यातून बाहेर काढलं। अशा प्रकारे जवळपास अर्धा तास बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम पोलिसांनी केलं। ठिकाणी पाण्यामध्ये एक शाळेची बस अडकली आहे। मुलींच्या शाळेची ही बस आहे आणि या सगळ्या मुलींना आता रेस्क्यू केलं जात आहे। आता माटुंगा पोलीस जे आहेत ते यांच्या रेस्क्यूसाठी पुढे आलेले आहेत। आपण पाहतोय की या सगळ्या मुलांना आता पोलीस ठाण्यामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांना या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढलं जातं। मुंबईत दरवर्षी पावसात पाण्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढवणारा परिसर म्हणजे किंग सर्कल। यावेळीही मुसळधार पावसामुळे वाहनं बंद पडल्याचं चित्र होतं। काही वेळ हा रस्ता वाहतुकीसाठीही बंद करण्यात आला होता, तर नागरिकांनाही या पाण्यातून वाट काढताना चांगलीच सर्कस करावी लागली। प्रशासनानं हे पाणी गेलं पाहिजे, गटर स्वच्छ झाली पाहिजे। लोकांचं हालत होतंय, हे लोकांची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे। ही दृश्य अंधेरीतल्या वीरा देसाई रोड परिसरातील आहेत। या परिसरात पाऊस एवढा धो-धो कोसळला की रस्त्यावर गाड्यांची स्थिती ही अशी झाली। पाणी एवढं साचलं की गाड्या वाहत एकमेकांना धडकल्या। या परिसरात वाहनं अक्षरशः पाण्यात बुडाल्याचं चित्र होतं। मर्सिडीज कारही या पाण्यात अडकली, त्यामुळे बंद पडलेल्या मर्सिडीजला टोईंग व्हॅननं बाहेर काढण्यात आलं। एकच कार नाही तर अशा 3 ते 4 कार टोईंग करण्याची वेळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आली। अंधेरीत वीरा देसाई भागात सोसायट्यांमध्येही पाणी साचलं। रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी साचल्यानं दुकानांमध्येही पाणी शिरलं। मुंबईत सर्वाधिक पाऊस चेंबूर परिसरात कोसळला। 177 मिलीमीटर पावसाची नोंद चेंबूर परिसरात झाली। दुपारी 1:30 वाजता चेंबूरच्या क्लस्टर कॉलनी परिसरात काय स्थिती होती त्याची ही दृश्य आहेत। इमारतीचं अर्ध्याहून अधिक गेट पाण्यात बुडालं। गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं। वडाळ्यातल्या 4 रस्ता परिसरात तर वॉटर पार्कचं दृश्य होतं। पूर्ण रस्ता जलमय झाल्याचं दिसतंय। बीएमसी को पहले तो जागना चाहिए जो ये सो रही है, क्योंकि ये रास्ता देख सकते हो आप। आगे हम लोग ने अभी जस्ट 2 टेम्पो को धक्का मार किया है, क्योंकि हम लोग तो ऐसे घूमने गए थे। मैं भर चुका है, ये पूरा यूनिफॉर्म पहन के कॉलेज जा रही थी, मतलब कपड़ा और रिटर्न आ गई। तो इतनी कुछ दिक्कत भी नहीं है, लेकिन यहाँ पे जस्ट बाजू में जो चौल वगैरह है वहाँ पे छतों से पानी लीक हो रहा है जमीन से। वडाळ्यात सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या एका मुलीचं मोबाईलसह साहित्य पाण्यात पडलं, त्यामुळे मुलीला रडू कोसळलं होतं। मुंबईसह ठाण्यातही मुसळधार पाऊस झाला। कळवा पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्यातच दुपारच्या शाळांना सुट्टी जाहीर केल्यानं लहान मुलांना चक्क बोटीनं पुढे नेण्यात येत होतं। पुढचे 12 तास मुंबई ठाण्यासाठी महत्त्वाचे असून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर मुंबईमध्ये पुढचे 10 ते 12 तास अतिशय
पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे। रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे। आज संध्याकाळी 6-6:30 नंतर हाय टाईड आहे किंवा त्या ठिकाणी साधारण 3 मीटरच्या लाटा असतील। उद्या 4 मीटरपर्यंत लाटा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत। समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल। तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे। पावसाचा जोर बघता मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। गेल्या 48 तासातील पाऊस मुंबईतल्या कानाकोपऱ्यात झाला। बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी ही दुथडी भरून वाहतेय। गोविंद ठाकूर, गिरीश गायकवाड आणि आनंद पांडेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।